श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 37. चावडी वर्णनम. चावडीच्या समारंभाचे वर्णन. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवींना नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदैवताला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. धन्य धन्य साईंचे चरित्र, धन्य त्यांचे नित्य आचरण, त्यांच्या सर्व क्रिया देखील न कळणाऱ्या अद्भुत व जशा घडल्या तशा तपशीलवार वर्णन करण्यास अशक्य आहे. त्यांचे खरेखुरे चरित्र अंत न लागणारे आहे. त्यांचा जीवन वृत्तांत धन्य आहे व त्यांचा तलवारीचा धारेवर चालण्यासारखा अत्यंत कठीण व कधीही माघार न घेतलेला नित्य नेम तर खरोखरीच धन्य होय. कधी ते ब्रह्मानंदाने धुंद असत, कधी ते आत्मज्ञानाने तृप्त असत, तर कधी सर्व काही करून अगदी वेगळे असत. अशी त्यांची कोणतीही ठराविक नसलेली स्थिती होती. कधी ते काहीही करीत नसत, परंतु झोपलेले नसत. आपल्या स्वार्थाच्या ठिकाणी मन ठेवून ते सदा आत्मस्वरूपी सावध असत. कधी समुद्राप्रमाणे प्रसन्न असत, परंतु त्यांच्याप्रमाणेच त्यांचा अंत लागत नसे. ज्यात प्रवेश करणे कठीण असे व अत्यंत गूढ किंवा खोल असल्यामुळे त्यांच्या या अगाध रूपाचे वर्णन यथार्थपणे कोणाला बरे कसा करता येईल. पुरुषांशी ते बंधुत्व धरीत असत आणि स्त्रिया त्यांच्या माता व भगिनी होत्या आणि ते ऊर्ध्व रेते ब्रह्मचारी होते, अशी त्यांची सदा ख्याती होती. अशांच्या सत्संगीत बुद्धीची जी न डगमगणारी स्थिरता प्राप्त झाली ती मरणापर्यंत राहो. त्यांची सेवा करण्याची इच्छा उदंड राहो आणि त्यांच्या चरणी अनन्य भक्ती जडो. सर्व प्राण्यांमध्ये भागवत भाव राहो आणि साईबाबांच्या नावात अखंड प्रीती राहो. त्यांच्या एक एक कृती पाहून जे जे कारण शोधू पाहतात ते शेवटी कुंठित होतात आणि तटस्थपणे स्वस्थ बसतात. किती एक स्वर्गातील सुखासाठी झगडतात व स्वर्गलोकाचे अत्यंत महत्व गातात. ते भूलोकाला तुच्छ मानतात आणि म्हणतात की येथे मरणाची भीती असते, परंतु त्यांना कळत नाही की अव्यक्तातून आकारात येणे त्यालाच व्यक्त म्हणजे जन्माला आलेली स्थिती म्हणतात आणि पुढे तिनेच अव्यक्ती प्रवेश केला म्हणजे त्याला मृत्यू म्हणतात. अधर्म, अज्ञान, राग, द्वेष इत्यादी हे मृत्यूकडे नेणारे फासे आहेत. त्यांचे जो संपूर्णपणे उल्लंघन करतो त्यालाच स्वर्गलोकी प्रवेश मिळतो. स्वर्ग तो आणखी कोणता प्रापंचिक इच्छा, आकांक्षा व विषयभोग याबद्दल अनासक्ती आणि आपल्या आत्म्याचे स्वरूप विश्वव्यापी ईश्वर आहे हे जाणणे हाच मानसिक दुःखांशिवायचा स्वर्ग लोक आहे. तेथे रोग वगैरेला कारण नसते आणि चिंता, व्याधी व दुःख नसते. तेथे कोणी भुकेने किंवा तहानेने व्याकुळ नसतो आणि कोणत्याही व्यक्तीला म्हातारपणाच्या भीतीने दुःख नसते. तेथे मृत्यूची भीती नसते. अमुक करावे अमुक करू नये याविषयीची बंधने नसतात आणि जीव तेथे अत्यंत निर्भयपणे वावरत असतो. स्वर्ग लोकाची दिव्य स्थिती हीच होय. जे तत्व ब्रह्मदेवापासून लहानशा जड वस्तूंपर्यंत सर्व हलणाऱ्या व न हलणाऱ्या वस्तूंमध्ये पूर्णपणे असते, तेच ते तत्व परलोकी म्हणजे मृत्यूनंतर प्राप्त होणाऱ्या ठिकाणी किंवा येथे या पृथ्वीवर भिन्नत्वाशिवाय असते. संसारातील व्यवहाराचा त्याग केलेला असला तरी जर तो जीव आपल्या दुसऱ्या पदार्थांपासून वेगळा दाखवण्याच्या
वृत्तीचा असला तर मायेने किंवा अज्ञानाने मोहित झालेल्या त्या जीवाला ते तत्व ब्रह्म म्हणजे सतत्व किंवा जगाचे आद्य कारण परमात्मा याने व्यापून न राहिल्यासारखे वाटते. परब्रह्म हे माझ्यापासून वेगळे, मी तो दुसराच कोणी आहे असे ज्याचे भेद ज्ञान असते तो सदा मरणाधीन असतो. जन्मामागे मरण व मरणानंतर पुन्हा जन्म असे संसार चक्राचे हेलपाटे त्याच्या पाठीशी लागलेले असतात. महाकठीण यज्ञ तप व दान यांमुळे ज्याचा लाभ होतो ते स्वर्गाचे ठिकाण जर श्री विष्णूंच्या चरण कमलांच्या ध्यानाशिवाय असेल तर ते काय कामाचे. विषयांचे भोग भोगण्याचे केवळ स्थान असलेला स्वर्गलोक आम्हाला नको. जेथे गोविंद नामस्मरण नाही त्याची आम्हाला काय गरज. स्वर्गात जा अथवा नरकात जा, विषय सुखात फरक नसतो. स्वर्गलोकातील देवांचा राजा इंद्र पहा की पृथ्वीवरचा यत्किंचित गाढव पहा, दोघांचे विषय सुख एकसारखे असते. इंद्र नंदनवनात अत्यंत आनंद देणाऱ्या सर्व सुखसोयींनी युक्त विहार करतो तर गाढव उकिरड्यात लोळतो. त्यांचे सुख पाहिले तर ते एकाच तोडीचे असते, किंचित मात्र वेगळे नसते. जेथून पुण्य संपल्यावर पृथ्वीवर परत येणे असते त्या जागेसाठी उगाच प्रयत्न कशाला करायचा. त्यापेक्षा या पृथ्वीवरील जन्म फार बरा. या भूलोकाचे महत्व फार मोठे आहे. जेथे आयुष्य एका कल्पापेक्षा जास्त असते त्या ब्रह्मलोकाची काय उगाच थोरवी. या भूलोकावरचे क्षणभर का असेना थोडेसे आयुष्य देखील जास्त महत्वाचे असते. एका क्षणात नाश पावणाऱ्या आयुष्यात एकच क्षण केलेले सर्व कर्म जरी माणसाने ईश्वर अर्पण केले तरी त्याला सुरक्षिततेची खात्री देणारे स्थान प्राप्त होते. जेथे भगवंताचे भक्त लोक नाहीत, जेथे हरी गुरु कथेचे वर्णन नाही, जेथे भगवंताचे संगीत नृत्य व पूजन नाही, ते स्थान काय कामाचे. ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याचे जे अनुभव ज्ञान तेच शाश्वत सर्वश्रेष्ठ प्राप्त करण्याचे साधन आहे आणि त्याचे ठिकाण स्वर्गलोकापेक्षा भूलोकच जास्त चांगले आहे. शरीर वाणी व मनासह पाचही प्राण गुरुला समर्पण करा आणि बुद्धी ही निश्चयपूर्वक लीन करून गुरुच्या सर्वस्वी अधीन व्हा. अशा प्रकारे सद्गुरूला शरण गेल्यावर भव भयाची भीती घसली. सर्व काही दुःखे दूर करणारा गुरु असताना संसारातील व्यवहाराची व्यर्थ चिंता कशाला. अविद्येचा जेथे वास असतो तेथे पुत्र पशु आणि यांची माया बंधने असतात. संसाराची रात्रंदिवस चिंता असते व सुविचारांचा लवलेशही नसतो. या सर्वांचे मूळ कारण अविद्या होय. तीच अनेकत्वाचे ब्रह्मात्मक ज्ञान उत्पन्न करते. म्हणूनच आचार्य व वेद यांच्याकडून विद्वत्तापूर्ण परिपक्व ज्ञान संपादन करावे. अविद्येचा नाश झाला की अणु एवढे देखील अनेकत्वाचे ज्ञान उरत नाही आणि अशा प्रकारे एकत्वाचे ज्ञान झाले की जन्म मरण चुकते. जो थोडीशी देखील भेददृष्टी धरतो तो जन्म मरणाच्या कशी पडतो आणि सर्व नाश व उत्पत्ती यांचे सदोदित घाटगे सतत एकसारखा व्यवहार त्याच्या पाठीशी लागते. जिचा श्रेय हा विषय आहे तीच निसंशय विद्या आहे. जिचा प्रेय हा केवळ विषय आहे तिला अविद्या असे म्हणतात. या संसारात मृत्यूचे पाठोपाठ भय असते. त्यापासून निर्भय व्हायला गुरुचे दोनही चरण घट्ट धरा. ते जरूर एकत्वाची बुद्धी देतील. जेथे अनेकत्वाचा प्रवेश असतो तेथेच भयाचाही प्रवेश होतो. म्हणून जेथे संसाराच्या भयाला लवलेश नसतो अशा भेदरहित चरणांची सेवा करा. त्यांच्या कपाळावर शुद्ध प्रेमरूपी चंदन फासा आणि त्याला भावार्थ रूपी पितांबर नेसवा. म्हणजे तो आपल्या भक्तांना विश्वंभराचे दर्शन घडवेल. त्याला दृढ श्रद्धेचे सिंहासन द्या
अशा भावांनी सुशोभित कर, अशा भावांनी अशा पूर्ण आनंद श्रुरूपी जलाने स्नान घाला, म्हणजे तो लगेच संतुष्ट होईल. त्याच्या कमरेभोवती भक्तिरूपी कमरपट्टा बांधून त्याला आपल्या स्वाधीन करा. प्रेमाने त्याला सर्वांचे लिंब लोण करा आणि मग त्याची आरती ओवाळा. कुठल्याही कार्याचा संपूर्ण नाश अस्तित्वाचा आश्रय धरूनच होत असतो. खड्याने घडा फोडला गेला तर आकारच नाश पावतो. घड्याच्या अस्तित्वाचा अंश लव मात्रही नाहीसा होत नाही. फुटक्या खापर्यांच्या ठिकाणी देखील घड्याची पुनरावृत्ती होऊ शकते. म्हणून कार्याचे जे नाश होणे घडते ते अस्तित्वाचा आश्रय घेऊन नसल्याने कार्य सदा टिकणारेच राहत असते. म्हणून कोणाच्याही मरणाचा शेवट शून्यत्वात होत नसतो. कुठलेही कार्य कारणाशिवाय होत नसते. व्यक्त जरी अव्यक्त झाले तरी ते सदा सत्याशीच जोडलेले असते. हे सर्व ठिकाणी अनुभवाने चांगले दिसून आलेले आहे. सूक्ष्मतेच्या कमी अधिकतेचा परंपरा देखील हेच दाखवितो. स्थूल असे जे कार्य ते विलया गेले की खरोखर त्याचे सूक्ष्म कारण शिल्लक राहते. त्याचाही विलय झाला की त्याहून सूक्ष्म शिल्लक राहिले म्हणजे सर्व इंद्रिय मन व बुद्धी यांची विषय ग्रहण शक्ती क्षीण होऊन जाते. तात्पर्य बुद्धीही जेथे ते थकते तेथे व्यक्त अव्यक्त होऊन जाते. त्याचा अस्तित्व भाव मात्र दडपला जात नाही. तो एकटाच सर्वत्र सदा झळकत असतो. बुद्धी इच्छेला आश्रय देते म्हणून तिचा विलय झाला की आत्म्याचा उत्कर्ष तत्काळ होतो आणि अक्षय पद पदरी पडते. अविद्या, माया, काम व कर्म हे मृत्यूचे मुख्य गुणधर्म आहेत. या सर्वांपासून परावृत्त होतात संसार बंधने गळून पडतात आणि सर्व बंधनांचा नाश झाला की आत्मा प्रयास विना प्रकट होतो. जसा मेघ दूर जाण्याचा अवकाश की स्वयंप्रकाशित सूर्य स्वतः चमकतो. मी शरीर आहे, हे माझे धन आहे, यालाच दृढ देहाभिमान म्हणतात. हेच हृदय ग्रंथीचे घट्ट बंधन होय आणि हेच मायेचे दुःखाचे ठिकाण होय. जरी हा देह एकदा पडला आणि कर्म बीजाने दुसरा देह लाभला तरी ते बीज पूर्णपणे जळायला माणूस जर चुकला तर पुन्हा दुसरा जन्म आलाच म्हणून समजा. बीजांचे पुन्हा वृक्ष होतात आणि वासनांच्या बीजांनी दुसऱ्या देहाची प्राप्ती होते. असे हे चक्र जोवर वासना शांत होत नाही तोवर अखंड गतीने फिरत राहते. वासनांचा जेव्हा समूळ विनाश होतो तेव्हा हृदय ग्रंथी मोकळ्या होतात आणि तेव्हाच मरणशील मनुष्य अमर होतो. हाच उपदेश उपनिषदांमध्ये सांगितलेला आहे. शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे वागणे आणि न वागणे याशिवायची जी स्थिती तिला विरजा म्हणतात. ती अविद्या व वासना यांच्या मुळापासून नाश करणारी असते आणि तेथे मृत्यूचे काहीही चालत नाही. वासनांचा संपूर्णपणे त्याग हेच ब्रह्मानंद प्राप्त करण्याचे साधन होय. ज्याचे वर्णन लिहिता येत नाही त्यासाठी अक्षरांचा वापर करतात आणि जो बोलण्याचा विषय नाही त्यासाठी वाचेचा उपयोग करू पाहतात. परब्रह्मांचे पूर्ण ज्ञान होणे म्हणजेच सर्व अनिष्टांची निवृत्ती होय. त्यामुळेच मनाने इच्छिलेल्या आवडत्या गोष्टींची प्राप्ती होते. या विधानाला श्रुती व स्मृती यांचा आधार आहे. ब्रह्मविदाप्नोति परम म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या मनुष्य परमपदाला पोहोचतो. हाच ब्रह्मानंद साधण्याचा अंतिम उपाय आहे. याहून श्रेष्ठ दुसरा कोणता आधार असेल तर ती शोक मातत्म वित.
आत्मज्ञान झालेले लोक सर्व दुःखे पार करून जातात. अज्ञान ज्याचे मूळ आहे असा संसार रूपी सागर पार करून जाण्यासाठी ब्रह्मज्ञान हाच निव्वळ उपाय आहे व सर्व प्राप्तीचे एकच साधन आहे. पूर्ण श्रद्धा व धीर हेच मूर्तिमंत उमा महेश्वर आहेत. त्यांच्या मस्तकावर हात असल्याशिवाय हृदयात वास करीत असलेला हा विश्वंभर दिसणे शक्य नाही. गुरु श्रेष्ठ श्री साईनाथ ज्यांचे बोलणे अचूक खरे ठरणारे असते, तेही म्हणाले होते की निष्ठेसह थोडीशी सबुरी ठेवली तर तुम्ही मोठे ऐश्वर्य प्राप्त कराल. दिसणारे जग केवळ खोटे म्हणजे अस्तित्व नसलेले असते. प्रत्यक्ष स्वप्नातला देखावा असतो आणि जागे झाल्यावर तो नाहीसा होतो. हे तर खास मानवेच लागेल. बुद्धीची धाव येथवरच असते आणि येथवरच आत्म्याच्या स्वरूपाविषयी आपली खरी भावना असते. परंतु जेथे सत व असत म्हणजेच अस्तित्वात असणाऱ्या किंवा नसणाऱ्या यांचा ठिकाणा नाही, अशा तत्वाची म्हणजे वास्तविक स्वरूपाची जी भावना तोच खरा आत्मा होय. सत असत इत्यादी प्रयत्नांशिवाय, स्त्री पुरुषत्वाच्या भेदाशिवाय, कुठल्याही विशेष गुणाशिवाय असे हे अनेक शब्दांनी वर्णन केलेले आत्म्याचे सर्वव्यापी महान स्वरूप आहे. हा आत्मा कुठल्याही विशेष गुणांशिवाय म्हातारपण, जन्म व मरण यांच्या पलीकडचा अत्यंत प्राचीन, सदा असणारा व सदा सर्वदा विनाशरहित आहे. हा नित्य अज पुरातन आकाशासारखा सर्वव्यापी, अनादी, अविच्छिन्न, वृद्धिशून्य व अविक्रिय असा आहे, जे शब्दांच्या पलीकडचे आहे, ज्याला रूप किंवा आकार नाही, ज्याला आदी व अंत नाही, ज्याचे भ्रष्ट होत नाही, त्याच्या स्वरूपाचे वर्णन कोणाला करता येईल. असा कोणत्याही गुणाशिवायचा व डोळ्यांना न दिसणारा आत्मा अज्ञानामुळे जाणता आला नाही, तर तो अज्ञान ज्ञान प्राप्त करून घालावा. परंतु त्या आत्म्याला कधीही शून्य म्हणू नका. काय ती श्री साई महाराजांची परमहंस स्थिती, काय ते त्यांचे आपले वैभव, काळाने ते पाहता पाहता पळविले. पुढे ते आपणाला पुन्हा दिसेल काय. धन सूत दारा यांच्या मोहात गुंतलेले भक्त तर सोडा, त्यांची तर काय मोठी गोष्ट. योगी व विरक्त लोक देखील दर्शनाला येतात आणि चरणकमली अनुरक्त होऊन राहतात. काम व कर्म यांच्या बंधनापासून जो संपूर्णपणे मुक्त आहे व ज्याने सर्व ईश्वरांचा त्याग केला आहे आणि जो देह व गेह यांविषयी उदासीन आहे, असा भक्त या जगी धन्य होय. ज्याचा साई हाच दृष्टीचा विशेष आहे, त्याला दुसरी काही वस्तू दिसेल का. जे काही सर्व दिसणारे असेल त्यात साईंशिवाय रिकामी जागा त्याला दिसणार नाही. ज्याच्या तोंडात श्री साईंचे नाव असेल आणि हृदयात श्री साईंचे प्रेम असेल, त्याला सदा सुख समाधान लाभत असते आणि त्याचे नेहमी कल्याण होत असते. श्री साई स्वतः त्याचे रक्षण करीत असतात. श्रवणाचीही तीच गोष्ट. बोलण्यात सुद्धा साईंशिवाय दुसरा शब्द नाही. नाकात साईंचा सुगंध भरलेला आणि जीभ तर साईंच्या मधुर रसाने नुसती पघळत असते. काय ते साईंचे सुहास्य मुख, जणू काय सुखाचे ते सोली व सुखच. धन्य तो भाग्याचा की ज्याने ते शब्दरूपी अमृत प्रत्यक्ष सेवन केले. साईबाबा कल्याणाचे भंडार आहेत, सुख शांतीचे जन्मस्थान आहेत आणि हृदयात सदा जागृत असून
सत्य व असत्य यातील भेद जाणणारे आणि प्रापंचिक इच्छा व आकांक्षांपासून निवृत्त असलेले आहेत. दुधाने गायीच्या वासराचे पोट भरले असले तरी ते आपल्या आईपासून दूर हलत नाही. म्हणून जसे त्याला दोराने गुरे बांधण्याच्या जागी बांधून ठेवतात, तसेच हे मन संसारातील विषय भोग भोगून तृप्त झाले तरी त्याच्या मोहापासून दूर होत नाही. म्हणून त्याला गुरुचरणी घट्ट बांधून ठेवले पाहिजे. गुरुचे प्रेम व कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांच्या चरणकमलाच्या धुळीला वंदन करा आणि त्यांनी केलेल्या कल्याणकारी उपदेशाकडे नीट लक्ष ठेवा. म्हणजे त्या प्रेमाचा व कृपेचा अनुभव तुम्हाला पदोपदी येईल. इंद्रिय सुखांमध्ये मनसोक्त रममाण व्हा, परंतु मनात साईबाबांवर प्रेम ठेवा. तेच शेवटी प्रपंचात व परमार्थात दोनही ठिकाणी कामास येईल. मंत्र सिद्धी पावलेल्या मंत्रिकाचे काजळ जसे पायाळूला जमिनीत पुरलेले धन दाखविते, तसे गुरुच्या चरणांच्या धुळीने माखलेल्या डोळ्यांना आध्यात्मिक व आधी भौतिक म्हणजे शास्त्रीय ज्ञान स्पष्ट होते. जी जी सिद्धांची लक्षणे असतात तीच साधकाची साधने असतात. ती संपादण्याचा शहाण्या माणसाने मोठ्या प्रयत्नाने सराव करावा. दुधाच्या पोटी तूप असते, पण ते आंबविलेच नाही तर ताक नाही व लोणीही नाही, आणि त्यावर देखील काही अपेक्षित संस्कार करावे लागतात. ताक घुसळल्याशिवाय लोणी प्राप्त होत नाही आणि तेही विस्तवावर तापवल्याशिवाय स्वादिष्ट तूप लाभत नाही. आधी संस्काराचे बळ पाहिजे आणि नंतर पूर्व अभ्यासाने मिळविलेल्या बुद्धिमत्ता पाहिजे. अभ्यासाशिवाय चित्ताची शुद्धी होत नाही आणि चित्तशुद्धीशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती कठीण असते. म्हणून जोपर्यंत स्वरूप स्थिती हातात येत नाही तोवर साधकाने भगवंतांची भक्ती सोडू नये. आत्मज्ञानाचे मंदिर उठायला, चारही प्रकारच्या मुक्तीचे कळस चमकायला आणि विरक्तीची ध्वजा फडकायला भगवंताच्या भक्तीचा पाया लागतो. कुत्री व डुकरे रात्रंदिवस चिखलात लोळतात, विष्ठा खातात आणि विषय भोगही भोगतात. मग मनुष्य देह प्राप्त झाल्यावरही त्याच गोष्टींचे आयुष्यात महत्व का? ज्यामुळे चित्तशुद्धी होते, ज्यामुळे अखंड ब्रह्मसिद्धी होते, त्या स्वधर्माच्या आचरणाचे तप नरदेहात आधी साधून घ्यावे. साधू सेवा हे मुक्तीचे घर आहे आणि स्त्रैण संग हे नरकाचे द्वार आहे, असे वृद्धजनांचे उद्गार विचार करण्यासारखे आहेत. नेहमी चांगले वर्तन ठेवणारा, शरीराचे पोषण होईल इतकेच अन्न खाणारा, घरदार व कुटुंब इत्यादींविषयी काही आशा आकांक्षा नसलेला असा तो भगवत भक्त तो धन्य होय. जे जे साईबाबांचे सतत चिंतन करतात त्यांच्या अनुभवांची अपूर्वाई पहा. साईबाबा त्यांचे ऋणी होऊन स्वतःच त्यांचे ध्यान करू लागतात. धन्य त्या नामस्मरणाचे महत्व. स्वतः गुरु देखील भक्तांचे स्मरण करतात. ध्यान करणारा ध्येय स्थितीत प्रवेश करतो आणि आपली पूर्वीची स्थिती अगदी विसरून जातो. तुम्ही जाणा तुमची करणी, मला तर रात्रंदिवस तुमचीच गोकणी, अशी बाबांची प्रेमळ वाणी असायची आणि ते बहुतेकांच्या आठवणीत असेलच. आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी नकोत, एक हे साईबाबा चरित्रच पुरे. कितीही पापे डोक्यावर असली तरी ते संकटातून आम्हाला सोडविणारे आहेत. जरी पारायणे करणे शक्य नसले तरी त्यातील गुरु भक्तीची प्रकरणे श्रोत्यांनी नित्य नियमाने श्रवण करून हृदयाची आभरणे करावीत. अलंकार करावेत म्हणजे मौल्यवान समजून मनात जपून ठेवावीत आणि कौतुकाने मिरवावीत. दिवसाच्या कोणत्याही वेळी हे चरित्र वाचले तरी आपल्या गुरु महाराजांसकट
श्रीहरी भाविकांना निश्चित भेटेल. हा ग्रंथ जे दररोज नेमाने खंड पडू न देता वाचतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल आणि जे एक सप्ताह करतील त्यांचे दरिद्र दूर पळेल. हे मी म्हणतो असे म्हणू नका, कारण त्यामुळे मनात संशय उत्पन्न होईल. साईबाबाच माझ्या तोंडून सर्व काही वदवितात, तेव्हा ओढून तोडून आणलेल्या कल्पना सोडून द्याव्यात. तो हा सर्व गुणांची जणू खाणच असणारा, आपल्या भक्तांना मोक्ष प्राप्त करून देणारा व ज्याच्या कथा कलियुगातील सर्व पापे हरण करतात, अशा त्या साईला आता श्रोत्यांनी कानांनी ऐकावे. अशा संतांच्या कथांपुढे स्वर्ग लोकातील सुख बिचारे ते काय. हे रोकडे रसाळ चरित्र वर्णन सोडून तिकडे ढुंकूनही कोण बरे पाहिल. सुख व दुःख हे तर मनाचे विकार असतात. संतांच्या संगतीत सर्वच विकाराशिवायचे होऊन जाते आणि मग चित्त चैतन्यकार होऊन सुख व दुःख या दोनही थाराच नसतो. जे सुख विरक्त माणसाला एकांतात मिळते किंवा भक्ताला भगवंताची भक्ती करीत असताना मिळते, ते सुख इंद्र असो की चक्रवर्ती राजा असो त्याला कल्पांती देखील मिळत नसते. प्रारब्धाचे भोग फार बलवान असतात. पूर्वजन्मीच्या कर्मानुसार बुद्धी सुचते, परंतु हे दैवी योगायोग भक्त सहज लीलेने टाळू शकतात. किती जरी भागीरथ प्रयत्न केला तरी प्रारब्ध कर्मांचे भोग चुकत नाही. अवश्य होणाऱ्या गोष्टींचे घडणे यांपासून सोडवणूक अगदी अशक्य असते. जसे दुःख इच्छिले नसताना देखील येतं, तसे सुख सुद्धा कल्पना नसताना पाठीशी लागते. संतांना मात्र या देह प्रारब्धाची गत म्हणजेच नशिबाप्रमाणे देहाला भोगाव्या लागणाऱ्या सुखदुःखांची भोगांची चाल आधी ठाऊक असते. साईबाबांच्या नामाचे अखंड आवर्तन हेच आम्हाला व्रत, तप व दान आहे आणि वेळोवेळी शिर्डीला जाणे हेच आमचे तीर्थाटन आहे. त्यांना अनन्यपणे शरण जाऊन साई साई या मंत्राचे स्मरण आणि अनुष्ठान करणे हेच आमचे ध्यान व पुरश्चरण होय. निष्कपटपणे प्रेमाने अनुसंधान ठेवून त्यांचे पूजन करून पहा आणि त्यांची अतर्क्य लीला हृदयात अनुभवून पहा. आता हे गुऱ्हाळ पुरे झाले, आम्हाला तर चटकन गुळ पाहिजे. पूर्वी इशारा केलेली रसाळ कथा ऐकायला सर्व श्रोते उत्सुक झाले असतील. असा श्रोतृ वृंदांचा भाव जाणून कथेचे कौतुक सांगण्याकरिता व श्रोत्यांच्या कथेकडील लक्षाचा उत्कृष्टपणा राखण्यासाठी या ग्रंथाचा विस्तार आवरून घेतो. काव्य रचनाच्या विशिष्ट पद्धतीचे ज्ञान मला मंदबुद्धी पामराला नाही. हातात धरलेली माझी लेखन स्वतःच्या हाताने पकडून साईबाबाच माझ्याकडून लिहवितात, तोच मी लिहितो. साईबाबांनी बुद्धी दिली नसती तर मी कोठून चरित्र लिहिले असते. त्यांची कथा तेच वदवितात आणि लिहवितात, तेच असो. आता कथेची जुळणी म्हणजे चावडीचे व हंडीतील प्रसाद वाटण्याचे वर्णन करून म्हणून आश्वासन दिले होते ते आता ऐका. त्याशिवाय या संबंधीच्या आणखीही दुसऱ्या कथा ज्या आठवतील त्या त्या श्रोत्यांना सांगेल, त्याही लक्ष देऊन ऐकाव्या. धन्य ती साईंच्या कथांची नवलाई, धन्य त्या कथांच्या श्रवणांचा प्रभाव. त्यांचे मनन केल्याने आपला उपजत गुण प्रकट होतो आणि साईंच्या चरणी चांगली मनोवृत्ती वाढत जाते. आता आधी चावडीचे वर्णन करूया आणि तिच्या सोहळ्याची थोडक्यात सामान्य रूपरेषा सांगूया. साईबाबा एक दिवसाआड नित्य नियमात चावडीत झोपत असत. एकदा खूप पाऊस पडल्यामुळे
मशिदीत सर्व ठिकाणी पाणीच पाणी झाले आणि बाबांना झोपण्याची मुळी जागा नव्हती. म्हणून भक्तांनी त्या रात्री बाबांना जवळच असलेल्या चावडीत म्हणजे प्रवासी वगैरेंसाठी उपयोगी पडणाऱ्या गावातील सार्वजनिक जागेत नेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत परत आणले. तेव्हापासून तसा एक दिवसाआड प्रघातच पडला आणि पुढे राधाकृष्णाईच्या भक्ती व उत्साहांमुळे श्रीमंत भक्तांकडून रथ, पालखी, छत्र, चामर, उंची, रेशमी वस्त्रे, दागदागिने, पूजेची चांदीची भांडे, गॅसचे दिवे इत्यादी गोळा होऊन बाबांच्या चावडीला जाण्याचा तो समारंभ राजे राजवाड्यांच्या मिरवणुकीप्रमाणे अत्यंत शोभायमान व प्रेक्षणीय झाला. बाबा एक रात्र मशिदीत व दुसरी चावडीमध्ये काढीत असत. असा हा बाबांचा क्रम समाधीपर्यंत चालला होता. पुढे 10 डिसेंबर 1909 पासून साईबाबांचे चावडीमध्ये अर्चन, भजन व पूजन होऊ लागले. तो चावडीचा समारंभ आपल्या बुद्धीप्रमाणे वर्णन करण्यास सुरुवात करूया. साईकृपेचा उत्साहरूपी परमात्मा ते पार पाडेल. चावडीची रात्र आली म्हणजे भजन मंडळी मशिदीत येत असत आणि दुपारपासून सभा मंडपात भजन चालत असे. मागे ते शोभिवंत रथ असे, उजव्या हाताशी तुलसी वृंदावन असे, समोर बाबा स्वतः बसलेले असत आणि मध्यभागी भजन करणारी भक्त मंडळी असे. ज्यांना हरिभजनाची आवड असेल असले भक्त स्त्री पुरुष सभा मंडपात लवकर येऊन भजनासाठी तत्परतेने हजर होत असत. कोणी हातात टाळ घेऊन, कोणी चिपळ्या घेऊन, कोणी हाताने टाळ्या वाजवीत ताल धरून, तर कोणी मृदंग व खंजिरी यांचा गोंधळ करून भजनाचा कल्लोळ उठवीत असत. साई समर्थ जणू चुंबकमणीच आपल्या आकर्षण करण्याच्या शक्तीने लोखंडासारख्या जड भक्तांना आकर्षित करून नकळत खेचून पायांशी आणीत असत. कोणी हातात टाळ घेऊन, कोणी चिपळ्या घेऊन, कोणी हाताने टाळ्या वाजवीत ताल धरून, तर कोणी मृदंग व खंजिरी यांचा गोंधळ करून भजनाचा कल्लोळ उठवीत असत. साई समर्थ जणू चुंबक मणीच आपल्या आकर्षण करण्याच्या शक्तीने लोखंडासारख्या जड भक्तांना आकर्षित करून नकळत खेचून पायांशी आणीत असत. हलकारे अंगणात दिवट्या पेटवीत असत. तेथेच कोणीतरी पालखीला सजवीत असे आणि दारात चोपदार सज्ज होऊन जयघोषांचा ललकार करीत असे. लोकांच्या जमण्याच्या ठिकाणी मखरे व तोरणे लावलेली असत आणि वर आकाशात निशाणे फडकवलेली असत. लहान मुले नव्या कोऱ्या वस्त्रांनी, सुंदर शृंगारांनी व अलंकारांनी नटलेली असत. मशिदीच्या परिसरात दिव्यांचा बऱ्याचशा रांगा पेटविल्या असत आणि अंगणात दारात संपूर्णपणे शृंगलेला बाबांचा श्यामकर्ण नावाचा घोडा शोभून दिसत असत. इतक्यात तात्या पाटील सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन निघण्याच्या तयारीने बाबांपाशी येऊन बसत. बाबा जरी तयार असले तरी तात्या पाटील येईपर्यंत तात्यांच्या यायची वाट पाहत जागच्या जागी बसून राहत असत. तात्या पाटील जेव्हा काखेत हात घालून बाबास उठवीत तेव्हाच बाबा तेथून चावडीकडे जाण्यासाठी निघायला तयार होत असत. तात्या बाबांना मामा म्हणत असत. अशा त्यांच्या परस्पर प्रेमाला व त्यांच्या आप्तपणाला द्यायला उपमाच नाही. अंगात नित्याची कफनी घालून, बगलेत आपला सटका मारून, तंबाखू व चिलीम घेऊन, आणखी खांद्यावर फडका टाकून बाबा असे तयार झाले की तात्या त्यांच्या अंगावर जरी काठी सुंदर शेला पांघरून डोक्यावर नीट सारखा बसवीत असत. मग बाबा मागच्या भिंतीच्या
खालच्या भागाशी जळाऊ लाकडांची मोठी पडलेली असे तिचा पुढील भाग. उजव्या पायाच्या अंगठ्याने क्षणभर आपल्या जागी मागे सरकवून ठेवीत. नंतर तेथील जळीत ज्योत लगेच आधी स्वतः उजवा हात मारून विझवीत असत आणि मगच चावडीकडे जाण्यास निघत असत. साईबाबा जायला निघाले की वाद्ये वाजायला लागत. नळे, चंद्रज्योती, हवया व दिवट्या चहूकडे चमकू लागत. कोणी धनुष्याकृती गोलाकार शिंगे करणे तुतार्या फुंकून वाजवीत, कोणी तास व झांजा वाजवीत आणि हाताने टाळ्या वाजविणाऱ्यांची तर गणतीच नसायची. मृदंग व वीणा यांच्या झणकारात आणि साई नामाच्या गजरात भजन करीत स्त्री पुरुष ओळी ओळीने प्रेमाने चालत. मिरवणुकीत कोणी पातका उचलून धरीत, कोणी गुरु दटके म्हणजेच गरुडाचे चित्र असलेला ध्वज, गरुड दडके घेऊन मिरवीत आणि मग सगळे नाचत उडत भजन करीत जाण्यासाठी निघत. सगळ्या लोकांना खूप आनंद होत असे आणि दिंड्या पताका घेऊन ते निघाले की तासे तुतार्या व करण्यांचा एकच दणक होत असे आणि त्याच वेळी साईबाबांचा जय जयकार होऊन श्याम कर्ण घोड्याचा थैथैकार सुरू होत असे. अशा वाजंत्र्यांच्या गजरात बाबांची स्वारी मशिदीतून निघाली आणि ते पायरीवर आले की भालदार ओम राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज अशी ललकारी देत. मग थोडा वेळ त्या ठिकाणी एकत्र जमून टाळ, झांज व मृदंग यांच्या संगीतात, कोणी वीणा तर कोणी चिपळ्या घेऊन भक्त मंडळी अंतःकरणपूर्वक भजन करीत. कोणी भक्त टके पताका हातात घेऊन आनंद भराने पुढे चालत, तर कोणी हातात चवरी धरणारे व पंख धरणारे दोनही बाजूंना बाबांना वारा घालीत. कोणी रस्त्यावर पायाखाली एकेरी व दोन पदरी जाड कपड्याच्या चादरी अंतरीत आणि त्यावर बाबांना हात धरून चवऱ्या ढळवीत चालवीत. तात्याबा डाव हात धरीत तर माळसाफ्ती उजवा हात धरीत. बापूसाहेब जोग डोक्यावर छत्र धरीत आणि अशा प्रकारे बाबांची स्वारी चावडीकडे चालत असे. सर्वप्रथम तो तांबड्या रंगाचा श्याम कर्ण नावाचा घोडा पायातील घुंगरे झणकारीत निघायचा, चोपदार साई नामाचा ललकार करीत चालायचा आणि छत्रधारी छत्र धरून आणि चौऱ्या धरणारे चौऱ्या ढाळीत चालायचे. तासे वाजंत्री वाजायचे, भक्त जय जयकाराने गरजायचे, भालदार प्रेमाने पुकारायचे आणि अशा प्रकारे हा भक्तांचा समुदाय हळूहळू चालायचा. हरिनामाचा एकच गजर आणि टाळ, झांज व मृदंग यांचा एकच सुस्वर असायचा आणि त्यांच्या तालावर भक्त समुदाय गर्जत व ललकारत चालायचे. असा भजन करणारा भक्तांचा मेळा आनंदयुक्त होऊन वाटेने साईबाबांचा जय जयकार करीत चौकात येऊन उभा राहायचा. मग तेथे टाळ, झांज, ढोल यांचा एकच घोळ व्हायचा. वाद्ये अति जोराने वाजायला सुरुवात व्हायची. साई नामाचा एकच कल्लोळ उठायचा आणि भजन मोठ्या प्रेमाने व मौजाने सुरू व्हायचे. स्त्री पुरुष बरोबर चालायचे. सर्व भजनाच्या आनंदाने उचंबळून जाऊन साई नामाचा गजर करून आकाश आवाजाने गजबजवून टाकायचे. वाजंत्र्यांनी आकाश गरजून उठायचे. प्रेक्षक समुदाय मनात प्रसन्न व्हायचे आणि अशी चावडीची प्रेक्षणीय स्वारीची शोभा अनुपम्य रीतीने साजरी व्हायची.
पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या गुलाबी रंगाच्या आकाशात जसे तापलेल्या सोन्याचे तेज दिसते, त्याप्रमाणे चावडी समोर उभे राहिलेले साई महाराजांच्या मुखाची शोभा दिसत असे. त्यावेळची त्यांची ती मुख शोभा जणू काय त्या उगवत्या सूर्याचा प्रकाशच किंवा विश्वाला चेतना देणाऱ्या मूळ शक्तीचा गाभाचा भासत असे. असा सुंदर व अमूल्य लोभक कोण बरे सोडील. त्यावेळेचे दर्शन घडणे म्हणजे मोठ्या भाग्याची गोष्ट होय. तोंडावर तांबूस रंगाचे तेज असलेले साई समर्थ उत्तरेकडे तोंड करून एकाग्र मनाने जणू काय कोणाला बोलवीतच आहेत असे वाटे. ताशे वाजंत्र्यांच्या गजरात साई महाराज त्यावेळी अगदी आनंद निर्भर होऊन उजवा हात वरच्या वर खाली वर करीत, मग त्यावेळी भक्त श्रेष्ठ काकासाहेब दीक्षित चांदीच्या ताटात भरपूर फुले घेऊन बाबांच्या सर्वांगावर वरच्या वर पुष्पवृष्टी करीत आणि मस्तकावर गुलाल मिश्रित गुलाबाची फुले प्रेमाने व भक्तीने साखळी सारखी उधळीत राहत. काकासाहेब हे गुलाल युक्त फुलांच्या पाकळ्या उधळल्या लागले की ताशे, झांज व टाळांचा त्याच बरोबर वाद्यांचा एकच ठोका व कडाका होत असे. शिर्डी गावातले लोक व बाबांचे इतर भक्त या प्रसंगी प्रेमाने दर्शनासाठी यायचे. त्यावेळी बाबांची मुखचर्या अगदी वेगळ्या तऱ्हेने तांबड्या रंगाची व अति सुंदर दिसायची. तो तेजाचा खेळ पाहून प्रेक्षकांचे नेत्र विस्फारून जायचे आणि मूळच्या त्यांच्या प्रेमळ मनाला उल्हास वाटून संसारातील सर्व दुःखांची निवृत्तीच व्हायची. आहा, काय ते दिव्य अद्भुत तेज, जणू काय उगवता सूर्यच शोभतोय. समोर ताशे कन्हाळे मोठ्याने आवाज करीत फार वेळेपर्यंत थांबत आणि बाबा अर्ध्या प्रहर पर्यंत उत्तर दिशेकडे तोंड करून एका जागेवर उभे राहून उजवा हात सतत खालीवर हलवित राहत. केवड्याच्या आतील भागासारखा पिवळा जर्द बाबांचा रंग आणि किंचित लाल रंगाचे त्यांच्या तोंडावरचे तेज, त्या शोभेचे जीभ वर्णन करू शकणार नाही. डोळ्यांनीच त्याचा लाभ अनुभवावा. इतक्यात जेव्हा माळसापती अंगात येऊन नाचू लागले की बाबांची एकाच जागी स्थिर झालेली स्थिती पाहून मन आश्चर्याने भरून जात असे. उजव्या बाजूला माळसापती उभे राहत आणि बाबांच्या कफनीचे टोके हातात धरीत, तर डाव्या बाजूने तात्या कोते हातात कंदील घेऊन चालत. काय तो मौजेचा उत्सव, काय तो भक्ती व प्रेमाचा डौल. त्याचे कौतुक पाहायला बडी श्रीमंत मंडळी सुद्धा गोळा होत असे. बाबांचा गोरा व आरक्त मुखचंद्र आपल्या गवगवीत तेजाने अवर्णनीय शोभायचा आणि लोकांचे नेत्र स्वानंदाने भरून जायचे. भक्तांचा समुदाय दोनही बाजूंनी वाटेने हळूहळू थाटात चालायचा आणि अनिवार्य प्रेमाने दाटून स्वानंदाने घनदाट भरून जायचा. आता पुढे असा सोहळा डोळ्यांनी कोणीही पुन्हा पाहू शकणार नाही. ते दिवसही गेले आणि ती वेळही गेली. आता मनाला विरंगुळा फक्त आठवणींचाच. अशा प्रकारे अपार वाजंत्री वाजवीत आणि मार्गात जय जयकार करीत भक्तजन बाबांना चावडीमध्ये बसण्याच्या जागेकडे घेऊन जात आणि सर्व दिव्य पूजेचे उपचार अर्पण करीत. चावडीवर पांढरे छत बांधित शोभिवंत हांड्या व झुंबरे लटकावीत आणि प्रकाश परत फेकणारे आरसे लावून तेथला देखावा पराकाष्ठेचा तेजस्वी करीत. सर्व भक्त मंडळी जमून चावडीत जात आणि तात्याबा बाबांचे आसन तयार करून त्यावर त्यांना धरून बसवीत. असे ते उत्तम आसन तयार झाले की पाठीशी लोडाका टेकू देत आणि बाबा जागेवर बसले की त्यांच्यावर अंगरखा चढवीत.
नंतर अंगावर दिव्य सुंदर वस्त्रे घालीत आणि अत्यंत हर्षाने पूजा करीत. मोठा गजर करून आरत्या म्हणत आणि हार तुरे चढवीत. सुगंधित चंदन लावून हाताला सुवासिक द्रव्ये चोळीत. मौल्यवान वस्त्रांनी शृंगारून मस्तकावर मुकुट घालून पाहत. कधी सोन्याचा सुंदर साजिरा मुकुट तर कधी कलगी तुरा झळकणारे भव्य रत्न जरीत भर जरी पागोटे चढवीत. गळ्यात हिरे व माणके चमकावीत आणि पांढऱ्या शुभ्र मोत्यांच्या माळा घालीत. मग हा सर्व पोशाख दिवाबत्तीच्या उजेडात वेगळाच तेजाने चमकत असे. कपाळावर सुगंधित कस्तुरीची काळी उभी रेषा काढीत आणि वैष्णव पंथांच्या पद्धतीप्रमाणे मध्यभागी काळा टिळा पण लावीत. दोन्ही खांद्यांवरील तो जांभळा मखमली भर जरी अंगरखा खाली सरकला की दोनही बाजूंनी तो हळूच नकळत वर सरकवीत. तसाच डोक्यावरचा मुकुट किंवा पागोटे देखील वरच्यावर मागून हळूच नकळत आलटून पालटून धरीत. मुकुट असो का पागोटे स्पर्श होताच फेकून देतील ही जरी प्रबळ चिंता होती तरी त्यांच्या प्रेमाचे कुतूहलही तितकेच बळकट होते. सर्वांच्या मनातले जाणणारे साईबाबा त्यांना काय भक्तांची ही लप वाछपवी कळत नव्हती, परंतु त्यांचे कौतुक पाहून साईबाबा जाणून बुजून मौन धरीत असत. ब्रह्माच्या म्हणजे परमात्म्याच्या साक्षात्कारामुळे जो शोभायमान आहे त्याला भरजरी अंगरख्याचे काय भूषण आणि निज शांतीने जो नटलेला आहे त्याला मुकुटाचे काय सजवावे. तरी देखील भक्त लोक नाना प्रकारचे सुंदर सुंदर अलंकार बाबांना घालीत आणि कपाळावर केशर मिश्रित मनोहर टिळकही रेखीत. कोणी हिऱ्या मोत्यांच्या माळा घालीत तर कोणी पुन्हा कपाळावर गंधांचा टिळा लावीत. भक्तांच्या अशा लीला बाबा चालवून घेत असत. जेव्हा हा सगळा शृंगार चढवून झाला आणि मस्तकावर मुकुट विराजमान झाले व गळ्यात मोत्यांचा हार झळकला की काय ती अति अलौकिक शोभा दिसायची. नानासाहेब निमोणकर काठीला लावलेल्या झालरसह गोल गोल फिरणारे पांढरे शुभ्र छत्र बाबांवर धरीत. बापूसाहेब जोग अत्यंत प्रेमाने बाबांचे चरण धूत आणि अर्ध्य पाद्य वगैरे भावपूर्वक अर्पण करून विधीपूर्वक पूजा करीत. चांदीचे खोलगट ताट पुढे ठेवून त्यात बाबांचे चरण ठेवून अत्यंत आदराने ते धुवून काढीत आणि नंतर सुगंधित उटणे लावीत. मग केशराची वाटी हातात घेऊन बाबांच्या हातांना उटी लावीत आणि नंतर बाबांच्या मुठीत पानांचा विडा भक्तीने अर्पण करीत. हे सर्व चालले असताना बाबांची मुद्रा व दृष्टी अत्यंत प्रसन्न दिसत असे. बाबा चावडीत जेव्हा गादीवर बसत तेव्हा तात्याबा वगैरे सर्व उभे राहत आणि बाबांना हातीशी धरून खाली बसवून त्यांच्या पायांना आदराने वंदन करीत. मूळचीच शुद्ध व निर्मळ चावडीची जमीन घासून पुसून स्फटिकासारखी चकचकीत केली असे आणि तेथे श्रींच्या चरणी प्रेमाने रंगून गेलेले सर्व लहान मोठे एकत्र असत. बाबा तक्याला टेकून गादीवर विराजमान झाले की दोनही बाजूंनी भक्त मंडळी चौऱ्या चामरे व पंखे यांनी वारा घालण्यास सुरुवात करीत. मग माधवराव आधी तंबाखू चुरून लगेच चिलीम तयार करीत आणि तात्याबाच्या हाती देत. तात्याबा आधी फुंकून तंबाखूचा जाळ निघाला की ती चिलीम बाबांच्या हातात देत. बाबांचा पहिला झुरका संपला की ते माळसापतीला देत. अशा प्रकारे ती चिलीम संपेपर्यंत इकडून तिकडे भगत श्यामा व तात्यांसह वरच्यावर गोलगोल फिरत असे.
चिलीम निर्जीव वस्तू तर खरी, पण तिच्या भाग्याची केवढी थोरवी. आम्ही सजीव असून आम्हाला तिची सर नाही. खरी सेवा तर तिचीच. तपश्चर्या ही मोठी खडतळ. बालपणी लाथांनी तुडविली गेली. पुढे थंडी उन्हाळा चा त्रास सहन करून विस्तवास भाजून निघाली. भाग्यवशाने बाबांचा करस्पर्श लाभला आणि पुन्हा धुनीमध्ये भाजवून घ्यावे लागले. त्यानंतर गेरूचा म्हणजे तांबड्या मातीचा लेप अंगाला फासला गेला आणि शेवटी बाबांच्या मुखचुंबनाचा लाभ मिळाला. असो, भक्त लोक कापूर, केशर व चंदन दोन्ही हातात घेऊन बाबांच्या अंगाला लावीत आणि गळ्यात फुलांच्या माळा घालून फुलांच्या गुच्छांचा वास देत असत. ज्याचे मुख सदा हसत असणारे व भक्तांकडे अत्यंत प्रेमाने व दयेने पाहणारे होते, त्याला शृंगाराची कुठली आसक्ती. हे सर्व भक्तांचा मान राखण्यासाठीच होते. ज्याच्या अंगावर भक्तीचे अलंकार होते तो शांतिरूपी दागिन्यांनी शृंगारलेला आहे. त्याला लौकिक माळा, मणी व दागिन्यांची काय फरक पडणार. जो वैराग्याचा साक्षात पुतळा आहे त्याला पाचूंच्या माळा कशाला. परंतु जर भक्तांनी त्यांना ते अर्पण केले तर बाबा ते गळ्यात घालीत असत आणि भक्तांचा सोहळा ते पुरवित असत. सोने व पाचू यांचे दिव्य हार व 8 किंवा 16 पदर असलेल्या मोत्यांचे हार नीलकमळात मिसळून अपूर्व तऱ्हेने शोभत असत. जाई जुईंच्या त्या तुळशींच्या माळा ज्यांच्या गळ्यात पायापर्यंत लोळत असत त्यांच्याच मनोभोवती मोत्यांचे कंठ अपूर्व तेजाने मिरवित असत. त्याबरोबर छातीवर पाचूच्या खड्यांचा सुवर्ण पदका सकट हेमहार व कपाळावर सुंदर काळा टिळा अत्यंत मनोहर शोभा देत असत. जो तेजस्वी श्रेष्ठ विष्णू भक्त भासतो, ज्याच्यावर छत्र व चामर डोलविले जातात व ज्यांच्या डोक्यावर जरतारी शेला शोभून दिसतो, त्याला काय फकीर म्हणायचे. बहुधा बापू साहेब जोग प्रेम भराने मंगल वाद्यांच्या गजरात हातात पंचारती घेऊन बाबांची तेथे आरती करीत असत. 5 प्रकारच्या उपचारांनी पूजा करून शानदार घवघवीत पंचारती घेऊन त्यात कापूर ठेवून ते बाबांना ओवाळीत असत. मग ही आरती संपल्यावर सर्व भक्त एक एक येऊन बाबांना साष्टांग नमस्कार करून घरोघर निघून जात असत. नंतर चिलीम, अत्तर व गुलाबदानी देऊन बाबांची आज्ञा घेऊन तात्याबा आपली घरी जायला निघाले की बाबांनी त्यांना म्हणावे, माझी काळजी असू दे, जातोस तर जा, परंतु रात्रीतून मधून मधून माझी खबर घेत जा. त्यावर तात्याबा म्हणाले, हो बरे, म्हणून चावडीत सोडीत आणि घरी जात असत. अशा प्रकारे सगळे लोक गेले की बाबा स्वतःच्या हातांनी गाठोडे सोडायचे आणि धोतराच्या घड्या पसरवून आपला बिछाणा आपण स्वतःच करायचे. 60-65 शुभ्र घड्या मांडून त्यांचा ढीग रचून मग बाबा त्यावर झोपत. अशी चावडीची जशी घडली तशी येथपर्यंत कथा झाली. आता जी दुसरी कथा राहिली ती पुढील अध्यायात वर्णिली जाईल. श्रोत्यांनी मला क्षमा करावी. साईबाबांचा महिमा अगाध आहे. थोडक्यात सांगू म्हणावे तर बोलण्याचा सीमाच राहत नाही आणि तो वाढतच जातो. आता साईबाबांची हंडीची कथा आणि ज्या ज्या गोष्टी राहिल्या त्या सगळ्या पुढच्या अध्यायात मी सांगेन. आपण आदरपूर्वक लक्ष द्यावे. गुरुचे अखंड स्मरण करणे हाच हेमाडपंतांचा स्वार्थ आणि परमार्थ आहे. गुरुच्या चरणात सतत नमस्कार करून ते कृतार्थ झाले आहेत
कारण चारही पुरुषार्थ गुरुचरणांच्याच ठिकाणी असतात. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा चावडी वर्णनम नावाचा 37वा अध्याय समाप्त झाला. श्री साईनाथांना, श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय.